मोहरम मिरवणुकीला अहिल्यानगरमधील सावेडी ग्रामस्थांनी विरोध केलाय। मिरवणुकीदरम्यान जमावाकडून शांतता भंग केला जातो असा आरोप करत ग्रामस्थांनी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बळजबरीने प्रवेश केला। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कार्यकर्ते आक्रमक झाले। धुळ्यात बोगस खत विक्रीचा शेतकऱ्यांनी भांडाफोड केला। शेतकऱ्यांनी ॲडव्हान्सवर खत घेऊन 3 टेम्पो खत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत केले। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। दौऱ्यानिमित्त होणाऱ्या सभेच्या ठिकाणी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी पाहणी केली। नंदुरबारमध्ये सातपुडा परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदा सातपुड्यात पाऊस बरसलाय। कोल्हापुरात पाणी उपसा बंद विरोधात शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागावर मोर्चा काढला। मालेगावात नांदगाव नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी आणि सफाई कामगारांनी आंदोलन केलं। मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तसेच धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आंदोलकांनी निषेध नोंदवला। बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फुटीर खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले। यातला एकही खासदार बीडमध्ये आला तर त्याला गाडी सकट जाळू असा इशारा ठाकरे गटाने दिलाय। रत्नागिरीत खेडच्या रजवेल मोहल्ल्यात भीषण आग लागली। या गोठ्यातल्या 25 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली। संभाजीनगरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाली आहे। पोलीस आयुक्तालयात येणाऱ्या दुचाकीस्वारांच्या हेल्मेटची तपासणी केली जाते। रत्नागिरीत देवरुखमध्ये 1 दिवसाआड पाणीपुरवठा होतोय। जून महिना अर्धा उलटूनही पावसानं दडी मारल्यानं नगरपंचायतीकडून 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय।